नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आज आहे 5वा पौष रविवार, मकर संक्रांत झाली आहे, छानशी हळदी कुंकू राहिला आहे, ते लवकरच करणार आहे आणि श्रीचं बोरनानही करायचं आहे। आणि आज अमावस्या आहे, तर अमावस्याच्या काय काय सेवा कराव्या लागतात आपल्याला, म्हणजे आपल्याला घरामधील आपली नकारात्मकता दूर होण्यासाठी, पॉझिटिव्ह वाटण्यासाठी, आपल्याला आपल्या घरातल्या लागलेली नजर दूर होण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात। तसंच म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी कराव्या लागतात हे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेल। तसंच देवांना आहे ना स्वच्छ करायचं आहे। आज अमावस्या आहे, सूर्यनारायणाची पूजा करून घेतली, सूर्याला अर्घ्य देऊन घेतला आहे। हे पुढे दाखवेलच मी तुम्हाला सूर्यनारायणाची मी पूजा कशी केली आहे। डिटेल काही तुम्हाला टाकलं नाही की कशी पूजा करते, मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामुळं। तर चला पूजा करून घेते देवांची छानशी आणि मग तुम्हाला बोलते। कारण आहे ना सकाळी लवकर पूजा झाली म्हणजे छान वाटतं, नाही तर मग दिवस आणि रविवार असल्यामुळे ना संडेला सगळे आरामात हे करतात, पण आपल्याला संडेला तर मूळ म्हणजे जास्त कामं असतं आणि जे राहिलेली पेंडिंग कामं आहे तेही करावे लागतात। त्यामुळं प्रत्येक गोष्ट वेळेवर झाली पाहिजे। आणि आज आहे ना शेवटचं असल्यामुळं जवळपास आहे ना बायकांना उद्यापन आपण करतो ना, तर चहा प्यायला बोलवतात आमच्या गावाकडं। त्यांना हळदी कुंकू पान सुपारी देतात, म्हणजे याचं पौष महिन्याचे रविवारचं असं उद्यापन केलं जातं सर, म्हणजे बायकांना बोलून। आता इथं माझ्याकडे एवढ्या बायका नाही येत आणि सकाळच्या वेळेस आता येणार नाहीत, पण जशा मी बोलवणार आहे त्यांना चहा प्यायला ते बघू आता कधी येते, त्यांच्या वेळेनुसार त्या येते। आता माझं घरचं काम उरकते, आधी पूजा करून घेते आणि तुलाही जायचं आहे तर तेही करून घेते। रविवार होता आणि अमावस्याही होती, पण कुणी कुणी आहे ना हा 5वा केला आणि कुणी नाही। तर मी गावाकडे फोन केला आणि विचारलं की पौष रविवार पकडणार आहात का नाही। मग सगळ्यांनी पकडला होता, तर मग म्हटलं चला पूजाही करून घ्यावी। तर पूजेला लागणारे सर्व साहित्य मी असं छान सजवलं आहे आणि जो खण आणला आहे ना त्याचा असाही उपयोग करता येतोय। हे मी तुम्हाला दाखवत आहे की आपण आहे ना वस्तू एखादी आणली ना त्याचा वापर असं करू शकतो छानपैकी डेकोरेशनसाठी। आणि अशी छानशी पूजा केली होती आणि ही पूजा आहे ना सकाळी लवकर करावी लागते, त्यामुळे मी पटकन आणि उशीर झाला होता, त्यामुळं मग म्हटलं अगोदर सगळं पूजा झाली पाहिजे। कारण सूर्यनारायणाची पूजा ही 8च्या अगोदरच केली पाहिजे, त्यानंतर सूर्य महाराज हे तापतात मग असं म्हणलं जातं। त्यामुळं मग सूर्याला अर्घ झालं हे सगळं 8च्या अगोदरच शक्यतो द्यावं। तर आहे ना तिळगुळाचा नैवेद्य ठेवला आहे आणि आपण जे वाणाचं असतं ते सगळं मी ह्या खणामध्ये भरलं, तर ते इतकं दिसायला छान दिसतंय आणि खणाचा माझा यूज होतोय हे मला खरंच खूप छान वाटतंय आणि दिसायलाही खूप छान दिसतंय ते। तर सूर्यनारायणाची पूजा केली आणि दरवाजात ही छानशी रांगोळी काढली। या दिवशी अर्घही दिले जातं। आता प्रत्येक रविवारी आपल्याला ह्या सगळ्या सेवा कराव्या लागतात, कारण आपण मार्गशीर्ष गुरुवारी प्रत्येक मार्गशीर्ष गुरुवारी तेच करतो, तसंच आपल्याला आहे ना रविवारीही करायचं असतं। आणि देवांची पूजाही झाली आहे आणि या दिवशी अमावस्या होती, देवांना स्वच्छ केलं आणि छानशी पूजा केली। आता अमावस्याला आपण खूप सेवा करू शकतो, कारण अमावस्या तसं म्हणायला गेलं तर शुभही आहे आणि आपण मानलं तर अशुभही आहे। कारण आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तर ते अमावस्या दिवशीच करतो, त्यामुळं तो शुभ असा असतो। त्यामुळं मग अमावस्याला आपल्याला खूप साऱ्या सेवा ते करायचं असतं आणि शुभच असतं। आपण खूप शिवाजी महाराजांचं तर ऐकतो, शिवाजी महाराजांनी सगळ्या लढाई आहे ना अमावस्याला केल्यात, त्यामुळं त्या जिंकल्याही आहेत। त्यामुळं मग मला आहे ना अमावस्या म्हटलं की असं काय नेगेटिव्ह वाटत नाही आणि आपण काहीतरी सेवा करू शकतो। आता आहे ना इथं गावाकडनं कवट आले होते। आता कवट कोणाला माहिती आहे, बऱ्यापैकी सगळ्यांना माहीतच असेल की कवटाची चटणी केली जाते आणि असंही खाल्लं जातं, पण आहे ना तिखट गोड आणि आंबट असं त्याचं कॉम्बिनेशन असलं छान लागतं। आत्ता आहे ना मी बोलते तर मला तरी पण मला असं छान टेस्ट येते ते खाल्लेलं होतं तर। आणि अजून एवढ्या आहेत, वडिलांनी मला खूप सारा दिलतं आणि घरामध्ये आंबट जास्त फक्त मीच खाते शक्यतो। तरी चिकूही आमच्या घरात झाडं आहेत तर त्याचे आणले होते आणि पौष रविवारी आहे ना तिळाचं पदार्थ बनवले जातात आणि म्हटलं चला शेवटचा आहे तर चला तिळाची पौष रविवार होता, म्हटलं चला आता शेवटचा आहे तर आपण तिळाची पोळी करावी। कारण आहे ना तीळ या दिवसात खूप खाल्लेलं चांगलं असतात, तिळाने एनर्जी येते आणि थंडी आता कमी होत आहे, पण म्हटलं चला आपण करूया।
आणि गोडधोडच शेवटच्या रविवारी केलेलं असं चांगलं मानलं जातं. त्यामुळं मग म्हणलं उद्यापन असल्यासारखं वाटतं ना, तर त्यामुळं गोड असं काहीतरी बनवायचं होतं. म्हणून म्हणलं चला तिळाची पोळी का नाही. वर्षभर एवढं खाल्ली जात नाही, पण आहे ना या महिन्यामध्ये मी आवर्जून करते तिळाची पोळी. आणि या दिवसातच खूप छान आवडीनं खाल्ली जाते. तर तीळ घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकले होते आणि हे दोन्ही भाजून घेतलं आहे. त्याच्यामध्ये वेलची पूड आणि हे कुटून घेतलं आणि नंतर मग गूळ टाकलं आणि गूळ टाकून हे फिरवून घेतलं. त्यामुळं आहे ना बाइंडिंग छान आलं त्याला. आणि बाइंडिंग आल्यावर आपल्याला आहे ना लाटता पण छान येतं आणि छान टम्म फुगल्या होत्या. त्यामुळं आहे ना अशा पद्धतीने मी दरवर्षी करते. आणि तिळाची पोळी आहे ना कडवट लागते असं म्हणतात, पण आहे ना थोडीशी ही टाकल्यावर खूप छान लागते. मला तर खूप आवडते. तर इथंच तेच तिळाच्या पोळ्याचा नैवेद्य म्हणलं दाखवावं. आणि बघा किती छान लुसलुशीत आणि एकदम मऊ लुसलुशीत झाल्या होत्या. नाही तर तिळाच्या पोळ्या आहेत ना खूप कडक होतात गूळ टाकल्यामुळे असाच. तर तसं काही झालं नव्हतं. आणि कधी कधी आहे ना मी जास्त प्रमाणात बनवायचं म्हणलं तर ते खूप बेसन थोडंसं भाजून टाकते. आणि इकडं भाजीही झाली होती, भात एकीकड लावला होता आणि बाहेरही जायचं होतं. त्यामुळं मग सगळ्या गोष्टी आपल्याला पटपट कराव्याच लागतात. तर आता आहे ना इथं दुसरी पोळी बी बघा किती खूप छान लुसलुशीत झाल्या होत्या आणि खूप आवडीनं सगळ्यांनी खाल्ल्या. आणि इथं देवांचं ताट भरलं होतं, कारण सूर्यनारायणालाही नैवेद्य दाखवावं लागतं, देवांनाही नैवेद्य दाखवावं लागतं. म्हणून असं ताट भरलं आणि देवांना नैवेद्य दाखवला. तिळाची पोळी, चपाती, भात, भाजी, चटणी आणि पातळ भाजी आणि सुकी भाजी असं बनवलं होतं. आणि नंतर गेलो होतो आम्ही बाजारात. तर इथं मंदिरातही पाया पडून घेतलं. म्हणलं चला आता मंदिरासमोरनं जायचं आहे म्हणल्यावर मंदिरात थोडंसं पाया पडावं. आत काही गेलो नाही, पण बाहेरूनच पाया पडलो. आपल्याला सगळ्यांनाच मंदिरात जाऊन पाया पडायला खूप आवडतं, पण आहे ना कधी कधी वेळ नसतो, त्यामुळे आपण बाहेरनं तरी पाया पडतो. पण देवाचं मंदिर दिसलं की आपल्याला पाया पडावंसंच वाटतं. मला तर खूप आवडतं आतमध्ये जायला, पण आता आहे ना खूप वेळ झालेला होता आणि त्यामुळं मग म्हणलं चला बाहेरूनच पाया पडावं. आम्ही गेलो होतो, माझ्या बहिणीच्या मुलाचं नामकरण सोहळा करायचा आहे. तर मग आता रिटर्न गिफ्ट काहीतरी द्यावंच लागतं आपल्याला. तर रिटर्न गिफ्ट काय द्यायचं म्हणून मग ते माझ्याकडंच आलं होतं की काहीतरी बघ काहीतरी बघ. त्यामुळं मग मी ठरवलं. आणि हे ना अशीच ताटं मी माझ्या छोट्या मुलाच्या नामकरण सोहळ्यात ही दिली होती आणि सगळ्यांना इतकी आवडली होती. पण आता काय झालं, ते गावाकडं वेगवेगळ्या गावाचं होतं त्यामुळे आहे ना. आणि ज्या श्रीच्या नाव ठेवायला आल्या त्याच इकडं नाहीत, वेगळ्या येणार होत्या. त्यामुळं मग श्रीचं नामकरण एका जागेवर झालं आणि याचं नामकरण दुसऱ्या जागेवर होतं. त्यामुळं म्हणलं चला हे गिफ्ट सगळ्यांना आवडले ना हेच घेऊ. त्यामुळं मग मी हे घेतलं होतं. पण खूप क्वालिटी ती छान आहे. आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बी बघता की हे खूप छान आहेत, दिसायलाही छान दिसतं आणि यूज करायलाही खूप छान. मूळ म्हणजे काळे पडत नाहीत. आपण कितीही वापरलं काही केलं तर काळे पडत नाहीत. ते सर मोजून घेत होते, कारण आहे ना घरी आल्यानंतर ते परत बोलवून देत नाहीत. त्यामुळे आपल्याला तिथंच व्यवस्थित आहे का ते सगळं बघावं लागतं. नाही तर आहे ना घरी आल्यावर परत मग वापस जाणं ते काही हे होत नाही. आणि दुसऱ्याला द्यायचे म्हणल्यावर खराबही देऊन चालत नाही. तर हे या दुकानात आहे ना इतकी व्हरायटी होती. आणि पितळेचं तर आता खूप महाग झाले, डबल सगळे प्राईज वाढले. महागाई खूप वाढली आहे सध्याला तर. आणि सरांची TET परीक्षा पास झाले, कारण आहे ना शिक्षकांना सगळ्यांना TET कंपल्सरी केले आहे. आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये ना पास झाले म्हणून शाळेने त्यांचा सत्कार केला. तर सत्कारामध्ये त्यांना छानशी भेटवस्तूही मिळाली. मी तेच तुम्हाला दाखवते. आणि सरांची पतपेढी म्हणून असते, तर तिथंही हळदी कुंकू असतं. तर आता पुरुषांनी गेलं तरी त्यांना देतात, आणि कारण त्यांच्याही घरी महिला असतात. तर मला काही जाणं झालं नाही, पण सरांनी माझं गिफ्ट घरीच घेऊन आले. तर खूप छान गिफ्ट मिळालं होतं. आणि पतपेढीमध्ये आहेत ना सरांचेच मैत्रीण आहेत, तर त्या दरवर्षी असं ऑर्गनाईज करतात. तर खूप छान असं दरवर्षी काहीतरी नवीन गिफ्ट मिळतं आम्हाला. तर खूप छान काचेच्या ह्या 4 बरण्या आल्या होत्या, 1 किलोच्या असतील बरण्या. तर खूप छान होत्या, मला तर खूप आवडल्या. आणि एकदम क्वालिटी तर आहे ना खूप छान होती. त्यामुळं मग मला आहे ना असं घरातील एखादी वस्तू असेल ना तर आली ना इतकं छान वाटतं. म्हणजे असं भेटवस्तू मिळणं त्याचा आनंद वेगळा असतो. आपण खरेदी करणं त्याचं वेगळंच राहतं, पण भेटवस्तू असं मिळणं म्हणजे जरा खुशीच वाटते. तर या 4 भरण्या होत्या, पण खरंच खूप छान आहेत. आता मी अजून यूज करायला नाही काढल्या, पण मी ठेवणार आहे त्याच्यासाठी एक वेगळा शेल्फ तयार करणार आहे. आणि हे शाळेने त्यांना गिफ्ट दिलं होतं.
कप सेट आणि हे, तर ही ह्याची ही क्वालिटी खूप छान आहे, त्यामुळं मग मी हा यूज करायला नाही काढला. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.